पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय। सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत पुणेरी पाट्या झळकल्या नसत्या तरच नवल होतं। पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस उरले, त्यामुळे पुण्यात प्रचाराची धूम सुरू आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभनं दाखवली जात आहेत। या प्रलोभनांना पुणेकरांनी आपल्या पाट्यांमधून सणसणीत उत्तर दिलंय। पुण्यात सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं आहे। वेगवेगळे पक्षाचे उमेदवार घरोघरी जाऊन लोकांकडून मतदान मागत असतात, परंतु परत एकदा निवडणूक संपले की परत जो नगरसेवक निवडून येतो तो 5 वर्षांनीच तोंड दाखवतो, लोकांची कामं करत नाहीत, असे वेगवेगळी तक्रार लोकांकडून असतात। गेल्या काही दिवसा अगोदर पुण्यातील प्रामुख्याने पेठांमध्ये अशी पाटी पाहायला मिळत होती की आमचे नगरसेवक हरवलेत, परंतु आज सकाळी एक नवीन पाटी या ठिकाणी पुण्याच्या पेठांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते की नगरसेवक सापडले, ते पुन्हा आलेत आपल्या भेटीला, अशी एक पाटी या ठिकाणी पाहायला मिळते। या गार्डनच्या बाहेरच नाना नानी गार्डन आहे, त्याच्या बाहेर ही पाटी पाहायला मिळते। काही लोक आहेत प्रामुख्याने जे इथं पेठांमध्येच राहतात। काय वाटतं असे पाट्या वाचून? काही दिवसा अगोदर एक वेगळी पाटी होती, आज सकाळी एक नवीन पाटी पाहायला मिळते। हां, आता मतदान जवळ आल्यानंतर नागरिकसुद्धा मतदान जवळ आलं की नागरिकसुद्धा असे पाट्या लावायला लागतात आणि काही विरोधी पार्टीचे लोक असतात ते अशा पाट्या लावण्यामध्ये पुढं असतात। आता ही नागरिकांनी लावली की विरोधी पार्टीच्या उमेदवारांनी लावली हे आपल्याला शोधावं लागेल। पण खोचक टीका करतात। हां, नाही, टीका ही फार सुंदर आहे, परंतु नगरसेवक प्रत्येकाच्या घरात जाऊन मदत नाही करू शकत। आता तुम्हाला जर मदत हवी तर त्याच्या ऑफिसला तुम्ही जायला पाहिजे। बरं, काय सांगाल थोडंसं? पाटी बघून लोक म्हणजे इथं थांबून पाटी वाचतायत। हे पाटी वाचण्यासारखीच आहे, कारण हे नगरसेवक फक्त निवडणूक आली की लोकांना दिसतात। एरवी हे म्हणजे यांची अपॉइंटमेंट घ्यायची म्हटलं तरी अवघड होऊन जातं। काही प्रश्न मांडायला आले लोक तरी हे नगरसेवक भेटत नसतात। त्याच्यामुळं हे अशा एका नागरिकांनी लिहिलेली पाटी दिसते। अशी वेगळी पाटी देखील काही दिवसा अगोदर दिसली की आमचे नगरसेवक हरवलेत। नाही, माझ्या पाण्यात ती आली नाही। तर या ठिकाणी ही पाटी, आता नवीन एक पाटी या ठिकाणी पाहायला मिळते पेठांमध्ये। प्रामुख्याने पुणेरी लोक आपल्या पुणेरी पद्धतीने या पाटीच्या माध्यमातून त्यांची जे त्रास आहेत, त्यांनी जे सहन केलेले आहेत ते या पाटीच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मिकी घई, ABP माझा, पुणे।